नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव प्रशांत सोनुने आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनल आयटी इन्स्ट्रक्टर प्रशांतवरती. बघा मित्रांनो, आता आयटीआयची एक्झाम चालू झालेली आहेत. फर्स्ट इयरची एक्झाम ऑलरेडी चालू आहे आणि सेकंड इयरच्या एक्झामसाठी म्हणजे आता सेकंड इयरची एक्झाम थोड्या सेकंड फेजमध्ये सेकंड इयरची एक्झाम होणार आहे. त्यासाठी आपण इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयरचे सगळेच्या सगळे मॉड्यूल आपण कंप्लीट केले होते. इलेक्ट्रिशियन सेकंड इयरचे शेवटचे 2 मॉड्यूल बाकी आहेत. त्यापैकी आजचा जो 12वा मॉड्यूल इलेक्ट्रिशियन सेकंड इयरचा, ज्याला आपण काय म्हणू ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन, याच्या पार्ट 1 बद्दल डिस्कस करणार आहे. याचा पार्ट 2 अजून आजच किंवा उद्यापर्यंत याचाही पार्ट 2 तुम्हाला दिसून जाईल. पार्ट 1 मध्ये आपण जवळपास 15 ते 16 प्रश्न ते डिस्कस करणार आहे. चला तर व्हिडिओला सुरू करूया. पहिला प्रश्न बघा, विच इलेक्ट्रिकल लाईन कनेक्ट द सबस्टेशन टू डिस्ट्रीब्युटेड इन डिस्ट्रीब्युशन सिस्टम. आता काय असतं माहितीये का, की ट्रान्समिशन लाईनची नाही एक सिंगल लाईन डायग्राम असते. तर एक लक्षात डिस्ट्रीब्युशन मध्ये काय होतं, प्रायमरी ट्रान्समिशन होतं पहिले, जसं तुमचं जनरेशन झालं, जनरेशन नंतर काय होतं प्रायमरी ट्रान्समिशन, नंतर होतं सेकंडरी ट्रान्समिशन, आणि सेकंडरी ट्रान्समिशन झालं परत व्होल्टेज स्टेप डाऊन होतं, याला म्हणतात मग होतं प्रायमरी डिस्ट्रीब्युशन. काय होतं प्रायमरी डिस्ट्रीब्युशन, आणि प्रायमरी डिस्ट्रीब्युशन नंतर होतं सेकंडरी डिस्ट्रीब्युशन. आता लक्षात राहू द्या की तुमच्या गावाजवळचं जे सबस्टेशन, मी काय सांगितलं, गावाजवळच्या सबस्टेशन पासून जो तुमच्या घराजवळचा जो डीपी आहे ना, जो गावाजवळच्या सबस्टेशन पासून जो तुमचा डीपी आपण डिस्ट्रीब्युशन पॉईंट म्हणतो, त्या डीपी पर्यंत जी लाईन येते ना, त्या डीपी पर्यंत येणाऱ्या लाईनला आपण काय म्हणत असतो माहिती का, फीडर म्हणतो. काय म्हणत असतो, फीडर म्हणतो. आणि नंतर या फीडर पासून पुढे जातो तुमच्या घराजवळचा जो खांबा आहे, जे काय म्हणतो आपण, जो तुमच्या घराजवळचा फीडर पासून कुठे डीपी पासून तुमच्या घराजवळचा जो खांबा आहे, ज्याला काय म्हणतो पोल म्हणू आपण, या पोल पर्यंत जी लाईन जाते ना, या पोल पर्यंत जाणाऱ्या लाईनला आपण डिस्ट्रीब्युटर म्हणतो. काय म्हणतो, डिस्ट्रीब्युटर म्हणत असतो. मग आता लक्षात राहू द्या की त्यांनी विचारलं काय रे, की कनेक्टेड आ सबस्टेशन टू डिस्ट्रीब्युशन. डिस्ट्रीब्युटर मध्ये म्हणजे सबस्टेशन पासून तो डिस्ट्रीब्युटर पर्यंत जो वायर कनेक्ट होतो त्याला आपण नेमका काय म्हणत असतो. लक्षात, मी तुम्हाला सांगितलं डिस्ट्रीब्युटर आणि सबस्टेशनला कनेक्ट करणारा कोण असतो, तो असतो आपला फीडर. उद्या जर त्यांनी विचारलं की डीपी पासून तुमच्या घराच्या पोल पर्यंत कोणता येतो, त्याला आपण डिस्ट्रीब्युटर म्हणू. पण त्यांनी विचारलं होतं आपल्याला कोणापासून, सबस्टेशन पासून डिस्ट्रीब्युटर पर्यंत, तर तो येणार आपला फीडर, म्हणजेच ऑप्शन नंबर 1 राहणार आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. नंतरचा प्रश्न बघा, क्वेश्चन नंबर 2 काय म्हणतो, व्हॉट इज द इन्सुलेशन रेजिस्टन्स बिटवीन एनी टू कंडक्टर इन अ मीडियम व्होल्टेज डोमेस्टिक इन्स्टॉलेशन ऍज पर आयई रूल. आता नाही का, इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल नुसार काय माहिती का, त्यांनी 2 कंडक्टर आहे आपल्या घरामध्ये, समजा एक कंडक्टर असतो फेजचा, दुसरा असतो आपण न्यूट्रलचा, 2 कंडक्टर वापरतो. मग या मीडियम व्होल्टेजसाठी कशासाठी विचारलं बघा, मीडियम व्होल्टेज लेवलसाठी त्यांनी काय विचारलं की इन्सुलेशन रेजिस्टन्स दोन्हीमध्ये किती पाहिजे, हे आपण मेगरनं टेस्ट करत असतो. फर्स्ट इयरमध्ये तुम्ही टेस्ट शिकली असेल, ज्यावेळेस आपण होम वायरिंग कंप्लीट करतो. होम वायरिंग कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला इन्सुलेशन रेजिस्टन्स टेस्ट घ्यावं लागते, किंवा जो आपण मेगरनं टेस्ट घेतो अर्थ लिकेज वगैरे फॉल्ट करण्यासाठी. तर हे जे याच्यातला इन्सुलेशन रेजिस्टन्स हा किती पाहिजे, तर आयई रूल नुसार जर का तुमचा मीडियम व्होल्टेज असेल, कोणतं व्होल्टेज असेल, मीडियम व्होल्टेज असेल, तर 1 मेगा ओहम पेक्षा जास्त पाहिजे असतो. मी काय सांगितलं, 1 मेगा ओहम पेक्षा इन्सुलेशन रेजिस्टन्स हा काय पाहिजे असतो, जास्त पाहिजे असतो. तर मग इन्फिनिटीचा हा आयडियल कंडिशन झाला, हा एवढा नसतोच. मोर दॅन 1 मेगा ओहम म्हणजेच ऑप्शन नंबर बी राहणार आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. बघा, मोर दॅन 2 मेगा ओहम, मोर दॅन 3 मेगा ओहम, हे नाही का, जसं जसं तुमचं व्होल्टेज लेवल वाढत जाते, म्हणजे मीडियम लाईन आहे, नंतर हाय व्होल्टेज लाईन असते, एक्स्ट्रा हाय व्होल्टेज लाईन असते, त्याच्यामध्ये इन्सुलेशनचे प्रकार जे सांगतात, हे मेगा म्हणजे 2, 3, 4 मेगा ओहम म्हणजे मल्टिपल मेगा ओहम मध्ये पाहिजे असतं. पण घरगुती वायरिंग मध्ये किंवा ज्याला आपण मीडियम व्होल्टेजसाठी 1 मेगा ओहम बरोबर उत्तर आहे. तिसरा क्वेश्चन बघा, व्हॉट इज अ डायव्हर्सिटी फॅक्टर. आता बघा, डायव्हर्सिटी फॅक्टर म्हणजे काय असतं, की तसा पाहिजे तर डायव्हर्सिटी फॅक्टर असतो सम ऑफ इंडिव्हिज्युअल मॅक्झिमम डिमांड अपॉन मॅक्झिमम डिमांड ऑन पॉवर स्टेशन म्हणू. मग हा डायव्हर्सिटी फॅक्टरचा जनरल फॉर्म्युला आहे, जो की तुम्हाला एक्झाम मध्ये समोर बघायला मिळेल. डायव्हर्सिटी फॅक्टर म्हणजे काय, डायव्हर्सिटी फॅक्टर म्हणजे सम ऑफ इंडिव्हिज्युअल मॅक्झिमम डिमांड, म्हणजे एका व्यक्तीची मॅक्झिमम डिमांड किती, त्याच्या सगळ्याची ऍडिशन, आणि त्या मॅक्झिमम डिमांड ऑन पॉवर स्टेशन ती किती येतं, हा लक्षात राहू द्या. हा ऑलवेज ग्रेटर दॅन 1 असतो. हा कसा असतो, एकापेक्षा ऑलवेज जास्त असतो. पण यांनी इथे विचारला, इथे तुम्हाला दिसतो का नाही, तर इथे जनरलाइज फॉर्म्युला विचारला त्यांनी. तर जनरलाइज फॉर्म्युला लक्षात राहू द्या बघा, की मिनिमम ऍक्च्युअल लोड, की तुमच्या घरामध्ये, म्हणजे हा घरगुती याच्यासाठी डायव्हर्सिटी फॅक्टर सांगतो, मिनिमम ऍक्च्युअल लोड तुमच्या घरामध्ये कमीत कमी ऍक्च्युअल लोड किती आहे, आणि टोटल इन्स्टॉल लोड किती आहे, म्हणजेच ऑप्शन नंबर 1 राहणार आहे प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे, की मिनिमम ऍक्च्युअल लोड अपॉन इन्स्टॉल लोड. ऑप्शन नंबर 1 काय या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. जर तुम्हाला समोर कुठे हा फॉर्म्युला मॅक्झिमम ठिकाणी तुम्हाला हाच फॉर्म्युला दिसेल, पण तुम्हाला आयटीआय मध्ये तो ए नंबरचा जो फॉर्म्युला, ए ऑप्शनचा तो फॉर्म्युला दिलेला आहे. पण जनरल फॉर्म्युला कॉम्पिटेटिव्ह साठी वगैरे हा फॉर्म्युला तुम्हाला समोर मिळणार आहे. नंतरचा क्वेश्चन बघा, व्हॉट इज द व्होल्टेज रेशिओ एससी डिस्ट्रीब्युशन अडॅप्टेड फॉर डोमेस्टिक कंझ्युमर. आता त्यांनी काय सांगितलं बघा, मल्टिपल व्होल्टेज लेवल राहतात, आणि मल्टिपल व्होल्टेज लेवल मल्टिपल लेवलच्या कंझ्युमरसाठी राहतात.
आता एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला, जर का आपण घरी आपल्या घरामध्ये 220 व्होल्ट सप्लाय वापरतो, सोबत जर का तुमच्या एखाद्याच्या घरी कमर्शियल मीटर असेल किंवा समजा तुम्ही 3 फेजची लाईन घेतली, तुम्हाला 415 व्होल्ट भेटतं. जसं म्हणजे कोणतेही जर का तुमच्या घरी छोटी मोठं जर का घरगुती फॅक्टरी वगैरे असेल किंवा आपण चक्की पकडू, त्याच्यासाठी 3 पेजचा सप्लाय लागतो, तर तिथं 3 पेजच्या सप्लायसाठी 415 व्होल्ट आहे. पण ज्या मोठमोठ्या इंडस्ट्री असतात, मी काय सांगितलं, मोठी इंडस्ट्री जर का असेल तर मोठ्या इंडस्ट्रीला केवी मध्ये 11 केवीचा सप्लाय लागतो. म्हणजे त्या इंडस्ट्रीचं स्वतःचं एक सबस्टेशन राहतं. ती महावितरणकडनं काय करते, 11 केवीचा सप्लाय घेते आणि बाकी सगळ्याच्या सगळं स्टेप डाऊन स्टेप अप करणं, हे सगळं जेही त्यांना करायचं ते ऑपरेशन, ते काय करणार, 11 केवी महावितरणकडून सप्लाय घेणार आणि त्यांचं काय करणार, ते स्टेप डाऊन करून म्हणजे जिथं जिथं त्यांना वापरायचं तिथं वापरणार. मग हे इंडस्ट्रीमध्ये ज्या मोठमोठ्या इंडस्ट्रियल एरिया राहील, जसं तुम्ही जवळपास एखादा तुमच्या इंडस्ट्रियल एरिया असेल, तर त्या इंडस्ट्रियल एरियामध्ये मोठमोठ्या इंडस्ट्रियल एरियामध्ये गेले, समजा औरंगाबाद सारख्या, तर त्या काही कंपन्यामध्ये 11 ते 33 केवीचा सप्लाय कंपनी घेतात. मग हे लार्ज कंझ्युमर झाले. पण त्यांनी काय विचारलं आपल्याला, की व्होल्टेज लेवल इन एसी डिस्ट्रीब्युशन लाईन अडॅप्टेड फॉर डोमेस्टिक कंझ्युमर, म्हणजे घरगुती कंझ्युमरसाठी कोणत्या प्रकारची लेवल असते. तर लक्षात राहू द्या, घरगुती आपण सर्वात आधी वापरतो 220 व्होल्ट, हा घरगुती वापरत असतो. मग 220 व्होल्ट किंवा 240, 220 ते 240. आता लक्षात राहू द्या की बघा, इथे 415, 200, 420, 110. पहिली गोष्ट 110 व्होल्ट सप्लाय आपण कुठे वापरत नाही, म्हणजे ऑप्शन नंबर बी काढला. 415 व्होल्ट आणि 110 व्होल्ट. 110 व्होल्ट मी सांगितलं, आपण 110 व्होल्ट आपल्या घरामध्ये कुठेही वापरला जात नाही, किंवा कोणताच इक्विपमेंट तुमचा 110 व्होल्ट एसी वरती रेटेड नसतो, म्हणजे हा सुद्धा कटला. आता बघा 11 केवीचं मी सांगितलं तुम्हाला की 11 केवीचा सप्लाय वगैरे आपण फॅक्टरीमध्ये घेतो, म्हणजे ऑप्शन नंबर 3 ऑटोमॅटिक कटले. उरला फक्त एकच की बघा, एक 415 आणि 240. तर मी तुम्हाला एक सांगितलं, जर का सिंगल फेजचा सप्लाय तुमच्या घरी असेल तर तुम्ही 240 वापरता, आणि जर 3 फेजचा सप्लाय असेल तर 415 किंवा 440 व्होल्ट एवढं सप्लाय आपण वापरत असतो. म्हणजेच ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं काय राहणार आहे, बरोबर उत्तर राहणार आहे. नंतरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 5. व्हॉट इज द नेम ऑफ द इन्सुलेटर यूज इन ओएच लाईन, म्हणजे ओव्हरहेड लाईन. आता बघा, ओव्हरहेड लाईन मध्ये वापरल्या जाणाऱ्या इन्सुलेटरचं नाव विचारलं. ओव्हरहेड लाईन मध्ये वापरल्या जाणाऱ्या इन्सुलेटरचं काय नाव आहे. बघा, ओव्हरहेड लाईन जे समजत आपण डिस्ट्रीब्युशन मध्ये म्हणतो, डिस्ट्रीब्युशन मध्ये मुख्यतः नाही का, पिन इन्सुलेटर वापरतो आपण, नंतर असतो पोस्ट इन्सुलेटर वापरतो, नंतर असतो शाकाल इन्सुलेटर, शाकाल किंवा याला स्पूल इन्सुलेटर सुद्धा आपण म्हणतो. ठीक आहे. तर आता अजून एक असतो स्टे इन्सुलेटर. मग आता यांनी काय विचारलं बघा, हा जो इन्सुलेटर दिसत आहे ना, हा नाही का, आपण बघा इथं नाही का, ही मेटॅलिक कंडक्ट म्हणजे मेटॅलिकचं काय असतो, हा यू क्लिप असते, आणि या क्लिपच्या मध्ये हा इन्सुलेटर फसवलेला असतो. आणि हा इन्सुलेटर महत्वाचा आपण कुठे वापरतो, ज्या ठिकाणी तुमचा ट्रान्समिशन लाईन एकदम एंड झालेली आहे, किंवा जिथं टेन्साईल स्ट्रेंथ जास्त आहे, किंवा त्या कंडक्टरवरती ताण जास्त आहे, त्या ठिकाणी हा इन्सुलेटर वापरतो. आणि या इन्सुलेटरचं नाव असतं बघा शाकाल इन्सुलेटर, आपण याला म्हणतो. पिन इन्सुलेटर नॉर्मल दिसेल तुम्हाला, मी समोर इमेज दाखवतो तुम्हाला. सध्या एवढं लक्षात आहे की या इन्सुलेटरचं काय नाव आहे, हा आहे शाकाल इन्सुलेटर. नंतरचा क्वेश्चन बघा, या इन्सुलेटरचं नाव विचारलं, ट्रान्समिशन लाईन मध्ये वापरल्या जाणाऱ्या इन्सुलेटरचं नाव काय आहे. मग आता बघा, इथं जर तुम्ही बघितलं ना, अशा ह्या मल्टिपल डिस्क आहेत बघा, हा काय अशा मल्टिपल डिस्क आहेत, आणि या मल्टिपल डिस्क एकमेकांना काय केलेले, व्हर्टिकली किंवा हॉरिझॉन्टली अशा कनेक्ट केलेले आहेत. मग पहिली गोष्ट, हा डिस्क इन्सुलेटर आहे का, तर आता बघा इथं डिस्क टाईप इन्सुलेटर पण दिलेलं आहे. पण लक्षात राहू द्या की याच्यामध्ये नंबर ऑफ डिस्क आपण वापरले, एक डिस्क वापरली का नाही, मल्टिपल डिस्क काय केले आपण, ही एक डिस्क आहे, नंतर दुसरी कनेक्ट केली, तिसरी कनेक्ट केली आणि चौथी कनेक्ट केली. तर या अशा टाईपचं जर का हा सिंगल डिस्क असती, काय असती, अशी एक सिंगल डिस्क जर का आपण वापरली असती, तर याला म्हणलं असतं डिस्क इन्सुलेटर. काय म्हणलं असतं, डिस्क इन्सुलेटर. पण इथं मल्टिपल डिस्क काय वापरल्या आपण, व्हर्टिकल वापरल्या, म्हणजे उभ्या वापरल्या, तर याला आपण काय म्हणतो, याला म्हणत असतो सस्पेन्शन इन्सुलेटर. काय म्हणतो, सस्पेन्शन इन्सुलेटर. बघा, आणि यात जर नंबर ऑफ डिस्क तुम्ही जर का समजा एखाद्या, आता बघा इथं हा तुम्ही बघितलं टॉवरला अशा उभ्या कनेक्ट असतात, पण काही काही टॉवरवरती, ज्या टॉवरवरती काय म्हणते स्ट्रेंथ जास्त असते, म्हणजे किंवा टेन्शन जास्त असतं, त्या अशा उभ्या कनेक्ट न करता, बघा अशा उभ्या कनेक्ट न करता, हे समजा टॉवर आहे, तर या टॉवरच्या नाही का म्हणजे अशा डिस्क लावलेल्या असतात आडव्या टाईप. मग या टाईप ह्या कुठे वापरतात, ज्या ठिकाणी टेन्शन जास्त आहे, आणि टेन्शन जास्त असेल तर तिथं जे डिस्क वापरतात त्या डिस्कच आहेत, फक्त आडव्या वापरल्या, म्हणून आपण त्याला स्ट्रेन इन्सुलेटर म्हणतो. पण इथं बघितलं तुम्ही तर हा उभ्या टाईप कनेक्ट केलेले आहेत, म्हणून याला आपण काय म्हणणार, सस्पेन्शन इन्सुलेटर म्हणणार. म्हणजे बघा, डिस्क इन्सुलेटर नाही, पिन नाही, शाकाल पण नाही. शाकाल तर मी तुम्हाला आता दाखवलं. सस्पेन्शन इन्सुलेटर म्हणजे ऑप्शन नंबर डी काय राहणार या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. नंतरचा प्रश्न बघा, क्वेश्चन नंबर 7 काय म्हणतो, विच इज अ परमिसिबल लोड फॉर लाइटनिंग सब सर्किट इन डोमेस्टिक वायरिंग ॲज पर आय रूल. बघा, तसं पाहिलं तर हा सब्जेक्ट नाही का तुमचा, ज्यावेळेस तुम्ही फर्स्ट इयरला शिकले, ऑलरेडी हे शिकलेलं असाल, तरी सांगतो की त्यांनी काय विचारलं, विच इज अ परमिसिबल लोड. आता काय विचार बघा, परमिसिबल लोड म्हणजे जर एखादा तुमचा लाइटनिंग सब सर्किट असेल, तर त्या लाइटनिंग सब सर्किटवरती तुम्ही परमिसिबल लोड किती असतो, लक्षात राहू द्या. जर का तुमचा लाइटनिंग लोड असेल, आता हे नाही का ऑलरेडी फर्स्ट इयरला लाइटनिंग लोड असेल, तर तिथं एक तर 800 वॅटचा लोड, मी काय सांगितलं, 800 वॅटचा लोड किंवा 10 पॉईंट. किती पॉईंट सांगितलं मी तुम्हाला, 10 पॉईंट. म्हणजे तुम्ही एक तर 80 वॅटचे 10 पॉईंट काढा,
किंवा मॅक्झिमम 10 पॉईंट काढा, म्हणजे तुम्ही 50 वॅटचे जरी काढले तरी 10 पॉईंट मॅक्झिमम काढू शकता आणि 800 वॅटचा लोड काढू शकता. आणि तेच जर का तुमचं पॉवर सर्किट असेल, कोणतं सर्किट असेल, पॉवर सर्किट असेल, तर पॉवर सर्किटसाठी बघा 3000 वॅटचा लोड, 3000 वॅटचा लोड आणि किती पॉईंट काढू शकता तुम्ही, मॅक्झिमम 2 पॉईंट काढू शकता. आणि यांनी आपल्याला विचारलं काय की लाइटनिंग सब सर्किटसाठी डोमेस्टिक वायरिंग मध्ये लाइटनिंग सब सर्किटसाठी 800 वॅटचा लोड वापरतो, 800 वॅटचा लोड वापरा किंवा 10 पॉईंट काढा. आणि पॉवर सर्किटसाठी विचारलं असतं 3000 वॅटचा लोड आला असता, म्हणजे ऑप्शन नंबर 1 आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. नंतर बघा व्हॉट इज द नेम ऑफ द इन्सुलेटर, या इन्सुलेटरचं नाव काय. आता बघा तुम्हाला मला हे सांगा, इथं नंबर ऑफ इन्सुलेटर दिलेले लक्षात राहू द्या. मी तुम्हाला सांगितलं जर फक्त डिस्क असेल तर हा डिस्क इन्सुलेटर झाला. बघा हा असतो पोस्ट इन्सुलेटर, तुम्ही रेल्वेमध्ये किंवा स्पेशल रेल्वे पण म्हणता त्याला, किंवा तुम्ही याच्यामध्ये बघितलं असेल हा इन्सुलेटर. एक मिनिट, ठीक आहे. तुम्ही काय केला, हा इन्सुलेटर बघा, पोस्ट इन्सुलेटर रेल्वेमध्ये किंवा सबस्टेशन मध्ये इन्सुलेटर बघतो, हा झाला पोस्ट इन्सुलेटर. मी आता मग तुम्हाला दाखवतो झाला शाकाल इन्सुलेटर. बघा हा स्टे इन्सुलेटर असतो, ज्याला आपण डिस्ट्रीब्युशन लाईन मध्ये बघा खांबा जर असला, खांब्याला आपण सपोर्ट देण्यासाठी काय करतो, वायर लावतो आणि त्या वायरला करंट येऊ नये म्हणून आपण तिथे इन्सुलेटर लावतो, त्याला आपण स्टे इन्सुलेटर म्हणतो. बघा हा सस्पेन्शन इन्सुलेटर, पिन इन्सुलेटर, नंतर स्ट्रेन इन्सुलेटर, ग्लास इन्सुलेटर आणि स्पूल इन्सुलेटर, हे वेगवेगळ्या प्रकारचे इन्सुलेटर आहेत. तर यांनी काय विचारलं, हा इन्सुलेटर कोणता, हा जर तुम्ही बघितला हा पिन इन्सुलेटर आपण याला म्हणत असतो. मग आता पिन इन्सुलेटर आहे, पण जर का समजा बघा हा शेड असा आहे, हा एक शेप आहे, हा सिंगल वेळ आहे, हाच जर का अजून एकदा असा तिथं शेप असता नाही, याला म्हणलं असतं डबल, म्हणजे डबल लेअर. आता म्हणून हा सिंगल आहे म्हणून आपण काय म्हणणार, सिंगल शेड पिन इन्सुलेटर, म्हणजे ऑप्शन नंबर डी करणार या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे की सिंगल शेड पोस्ट इन्सुलेटर राहत असतो. नंतरचा बघा क्वेश्चन नंबर 9, व्हॉट इज द रिझन फॉर द कंडक्टर क्रॉस सेक्शन एरिया कॅन बी फुल्ली युटिलाइज ऑन अ ट्रान्समिशन ॲज कम्पेअर टू डीसी. काय, डीसी टू एसी. त्यांनी काय विचारलं, हा क्वेश्चन बघा, व्हॉट इज द रिझन फॉर द कंडक्टर क्रॉस सेक्शन एरिया कॅन फुल्ली युटिलाइज ऑन ट्रान्समिशन डीसी ॲज कम्पेअर टू एसी. आता यांचं काय म्हणणं आहे की याच्यामध्ये काय असतं की जो डीसी, जर तुम्ही डीसी ट्रान्समिशन लाईन घेतली ना, तर डीसी ट्रान्समिशन लाईन मध्ये आणि एसी ट्रान्समिशन लाईन मध्ये फरक असतो. ज्यावेळेस आपण ट्रान्समिशन लाईन ही आपली डीसी असते, मग डीसीचा ऍडव्हान्टेज काय असतं माहिती का, की जो एसी ट्रान्समिशन लाईनच्या कंडक्टरमध्ये काय होतं की त्या कंडक्टरच्या फक्त स्किनवरून काय होतो, करंट वाहतो. कशामध्ये, कारण एसीची प्रॉपर्टी असते तिथं नाही का, एसी हा अल्टरनेटिंग करंट असतो आणि कंडक्टरचा जो मधला भाग असतो, या मधल्या भागमधून करंट जात नाही, मॅक्झिमम करंट हा कुठून जात असतो, कंडक्टरच्या सरफेसवरून जातो. मग या इफेक्टला काय म्हणतो आपण, स्किन इफेक्ट असं म्हणतो. आणि हाच स्किन इफेक्ट नाही का, जर का तुम्ही डीसी लाईन असाल ना, तर डीसी कंडक्टरमध्ये इक्वली युनिफॉर्म, म्हणजे काय म्हणतो आपण, युनिफॉर्मली करंट का तो डिस्ट्रीब्यूट होत असतो. तर याच्या मागचं रिअल रिझन असं असतं, त्यांनी विचारलं का असं युटिलाइज होतो डीसी मध्ये. कारण काय असतं की ज्या डीसी मध्ये काय असतो, स्किन इफेक्ट नसतो. कशामध्ये, डीसी मध्ये आपल्या स्किन इफेक्ट नसतो, म्हणून हा पूर्णच्या पूर्ण एरिया डीसी मध्ये वापरला जातो. आणि एसी मध्ये फक्त आणि फक्त हा स्किनवाला जो एरिया आहे, म्हणजे जो पूर्ण कंडक्टर असेल, या पूर्ण कंडक्टरचा जो फक्त एवढा एरिया समजा वरचा, एवढा एरिया वापरणार, हा मधला जो एरिया आहे ना, त्या मधल्या एरियामधून करंट जाणार नाही, यालाच आपण स्किन इफेक्ट असं म्हणतो. आणि हाच स्किन इफेक्ट डीसी मध्ये अब्सेंट असतो, म्हणून काय होतं की आपला जो एसी मध्ये म्हणजे डीसी मध्ये पूर्ण एरिया वापरला जातो कंडक्टरचा. क्वेश्चन नंबर 10 बघा, व्हाय द डिस्क पिन इन्सुलेटर आउटर सरफेस इज मेड बाय द ग्लांजिंग और बेंड साइड इनवर्ड. त्यांनी काय विचारलं की जो ही इन्सुलेटर असलं, या इन्सुलेटरचा जो एरिया असतो बघा, हा एरिया आहे ना, हा असा इनवर्ड डायरेक्शन असा काय आहे की बेंड केलेला, याचा मागचं कारण काय असतं. आता बघा याच्या मागचं कारण काय असतं की जर समजा इथं या इन्सुलेटरवरती पाणी पडलं, मग पाणी पडलं, हा जर एरिया असता प्लेन असता, समजा इथं पाणी करायला असतं, हा साचून राहिलं असतं, किंवा जर असं अपूर राहिलं असतं, इथं पाणी करायला असतं, साचलं असतं, आणि हे पाणी साचून राहू नये म्हणून आपण काय करतो, या एरियाला असं काय करतो, थोडा बेंड करतो, म्हणजे जेणेकरून जसं याच्यावर पाणी पडल्यानंतर काय जाईल, पाणी याच्या खाली निघून जाणार. आणि पाणी जर याच्यात राहिलं असतं, मी तुम्हाला सांगितलं पाणी काय असतं, गुड कंडक्टर राहतो, आणि गुड कंडक्टर असल्यामुळे काय होणार की कदाचित तिथे स्पार्किंग होणार, फॉल्ट होण्याचे चान्सेस वाढतात, म्हणून आपण काय करतो, या एरियाला असा काय करत असतो, बेंड करत असतो. मग ऑप्शन बघा, टू विथस्टँड द हाय व्होल्टेजला विथस्टँड करण्यासाठी नाही, हाय व्होल्टेजला विथस्टँड करण्यासाठी आपण नंबर ऑफ डिस्क वाढवू शकतो, म्हणजे हा पण येणार नाही. नॉट अट्रॅक्ट द बर्डला काय म्हणते, नॉट टू अट्रॅक्ट द बर्ड, म्हणजे प्राणी पक्षी त्याच्यावर बसू नये म्हणून. आता शेप कसा राहिला तरी पक्षाला बसायचं असलं ते बसणारच आहे, म्हणजे हा पण ऑप्शन नाही राहणार. टू ऑफर द हाय मेकॅनिकल स्ट्रेंथ ऑफर करण्यासाठी सुद्धा नाही. बघा डिसेबल काय, कंटिन्युअस वॉटर फ्लो इन अ रेनी सीझन, म्हणजे जो पावसाच्या काळात काय होणार आहे, त्याच्यावरती जेही कंटिन्युअस पाणी पडणार आहे, ते पाणी त्याच्यावर पडल्यानंतर ते काय राहिलं पाहिजे, तर राहिलं नाही पाहिजे, म्हणून आपण काय करत असतो, हा असा बेंट आकाराचा ठेवत असतो. क्वेश्चन नंबर 11 बघा, व्हॉट इज अ टाइप ऑफ ओव्हरहेड लाईन जॉईंट्स, म्हणजे हा जो जॉईंट दाखवलेला आहे, या जॉईंट्सच्या ओव्हरहेड लाईनच्या टाइप्स, म्हणजे हा टाइप कोणता आहे. आता बघा जर तुम्ही इथं बघितलं ना, या ओव्हरहेड लाईनला काय केलेलं आहे, असं एक स्लीव करून समजा काय केलेला, जॉईंट केलेला आहे.
मग आता आपण फर्स्ट इयरमध्ये वेगवेगळे जॉईंट शिकलो, पण एवढं लक्षात राहतं की डायरेक्ट जर असा ही इमेज जर तुम्हाला एक्झाममध्ये दिसल तर याचं लक्षात राहतं की जो स्लीव वाला नाहीये याला म्हणणार आपण कंप्रेशन जॉईंट फॉर द एसीएसआर कंडक्टर. जोही आपला एसीएसआर कंडक्टर असतो, एसीएसआर कंडक्टर म्हणजे काय असतं, अल्युमिनियम कंडक्टर स्टील रेनफोर्स. त्याच्यामध्ये कंडक्टर अल्युमिनियमचा असतो आणि जो स्टीलचा मधला वायर असतो तो स्टीलचा वायर आपण मेकॅनिकल स्ट्रेंथ प्रोव्हाइड करण्यासाठी देतो. तर मग या कंडक्टरला जॉईन करण्यासाठी कंप्रेशन जॉईंट वापरतो. आपण काय करतो, जॉईंटला कंप्रेस करत असतो आणि हा कंप्रेशन टाईपचा जॉईंट आहे, म्हणून ऑप्शन नंबर सी करणार या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. क्वेश्चन नंबर 12 बघा, वाय स्टील रेनफोर्स इन एसीएसआर कंडक्टर यूज इन ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन. मी आताच बोलता बोलता तुम्हाला सांगितलं बघा की जो एसीएसआर कंडक्टर असतो ना, कंडक्टर कोणता आहे आपला, एसीएसआर म्हणजे काय असतं, एसीएसआर म्हणजे ए म्हणजे असतं अल्युमिनियम, अल्युमिनियम, सी म्हणजे असतं कंडक्टर, अल्युमिनियम कंडक्टर. आता बघा कंडक्टर म्हणून कोण वापरणार आहे, आपण अल्युमिनियम वापरणार, पण आता जो स्टील आहे ना, या स्टील एसआरचं नाव असतं स्टील रेनफोर्स. आता रेनफोर्समेंट म्हणजे काय रे, की या स्टील रेनफोर्समेंट म्हणजे काय असतं, की ज्या त्याला मेकॅनिकल स्ट्रेंथ प्रोव्हाइड करण्यासाठी काय होतं, की ज्यावेळेस जर तुम्ही सगळ्याच्या सगळा कंडक्टर अल्युमिनियमचे जर वापरले तर काय होणार, तिथून कंडक्टिव्हिटी चांगली राहणार, पण जो मेकॅनिकल स्ट्रेंथ आहे म्हणजे काय होणार, की तो जास्त ताण सहन करू शकणार नाही, मग तो तुटून जाऊ शकतो. मग तो तुटू नये किंवा मेकॅनिकल स्ट्रेंथ त्याची वाढायला पाहिजे, म्हणून आपण काय करतो, जो स्टीलचा असतो ना त्यामध्ये एक स्टीलचा वायर टाकतो, कारण स्टीलची मेकॅनिकल स्ट्रेंथ जास्त असते, स्टीलची कंडक्टिव्हिटी कमी असते, पण कंडक्टिव्हिटीसाठी आपण स्टील वापरत नाही. कंडक्टर म्हणून काय वापरणार, आपण अल्युमिनियम वापरणार. आणि स्टील कशासाठी वापरणार, स्टील वापरणार आपण रेनफोर्समेंटसाठी किंवा मेकॅनिकल स्ट्रेंथ वाढवण्यासाठी. मग बघा ऑप्शन वाचू आपण, काय त्यांनी तेच विचारलं की स्टील कशासाठी वापरणार, टू मिनिमाइज द लाईन सॅग, सॅगला मिनिमाइज करण्यासाठी का नाही, टू रिड्यूस द व्होल्टेज ड्रॉप, व्होल्टेज ड्रॉप रिड्यूस करण्याचा संबंध येत नाही, टू इन्क्रीज द टेन्साईल स्ट्रेंथ, म्हणजे जी टेन्साईल स्ट्रेंथ बघा हे बरोबर उत्तर राहू शकतं, की जी टेन्साईल स्ट्रेंथ जे ताण त्याच्यावरती येणार आहे तो ताण वाढवण्यासाठी किंवा त्याची शक्ती वाढवण्यासाठी आपण काय करत असतो, स्टील वापरत असतो. टू इन्क्रीज द करंट कॅरिंग कॅपॅसिटी, करंट कॅरिंग कॅपॅसिटी जर का तुम्हाला वाढवायची असेल तर कंडक्टरची साईज वाढवावी लागते. बघा मग ऑप्शन नंबर सी त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. मग काय होतं माहितीये का, जर तुमचा त्याच्यामध्ये मेकॅनिकल स्ट्रेंथ सहन करण्याची क्षमता जर चांगली असली, मग ह्याच्यासाठी आपण समजा हे करतो, स्टील वापरतो, पण सोबत जर का त्याच्यात स्टील वापरला ना तर सॅग सुद्धा कमी होतो. पण सॅग म्हणजे याच्यात जर का तुम्ही बघितलं ना, ऑप्शन नंबर ए उत्तर राहिलं असतं, पण केव्हा, जर तुमचं ऑप्शन नंबर सी इथे नसतं तर. पण आता इथं टेन्साईल स्ट्रेंथ वाढवण्यासाठी हे त्याचं मेन काम झालं आणि याच्यामुळे काय होतं, सॅग कमी होतो, हेच सेकंडरी, म्हणजे यानं टेन्साईल स्ट्रेंथ वाढली म्हणून त्याचा सॅग कमी होत असतो, म्हणून प्रायमरी उत्तर कारण आपलं ऑप्शन नंबर सी राहणार आहे. जर अशा वेळेस जर का समजा इथं कुठं तुम्हाला जर का सी सारखं ऑप्शन नाही दिसलं, स्ट्रेंथ सारखं मेकॅनिकल स्ट्रेंथचं, तर त्याचं काय सॅग कमी करण्यासाठी सुद्धा आपण स्टील वापरतो असं तुम्ही आन्सर टिक करू शकता. नंतरचा प्रश्न बघा, विच टाइप ऑफ एसी ट्रान्समिशन इज युनिव्हर्सली अडॅप्टेड. आता बघा, आता मॅक्झिमम विद्यार्थी कन्फ्युज कुठे होतात, की त्यांनी तिथं काय विचारलं की अशी कोणती ट्रान्समिशन लाईन युनिव्हर्सली अडॅप्टेड आहे. आता आपल्या लाईन म्हटल्यावर आपल्याला फक्त एक गोष्ट आठवते की 3 फेज 4 वायर, बरोबर आहे, किंवा आपण म्हणतो सिंगल फेज 2 वायर, आपल्या घरामध्ये येणारे सिंगल फेज किती वायर सांगितले, 2 वायर, या सिस्टम आपल्याला आठवतात. पण आता लक्षात इथे शब्द यांनी काय दिला, ट्रान्समिशनसाठी विचारलं. कशासाठी, ट्रान्समिशन लाईन. आणि ट्रान्समिशन लाईन मध्ये बघा न्यूट्रलची गरज नसते, म्हणून 3 फेज 4 वायर जातं, प्रश्नच येत नाही. मग आता ट्रान्समिशन लाईन मध्ये सिंगल फेज 2 वायर पण नाही, कारण आपण ट्रान्समिशन करणार आहे तर 3 फेजचं ट्रान्समिशन करतो. आणि लक्षात राहतं ही युनिव्हर्सली किंवा या जगामध्ये 3 फेज 3 वायर सिस्टम, काय म्हणू आपण, 3 फेज आणि 3 वायर, 3 फेज 3 वायर कोणतं, म्हणजे 3 फेज म्हणजे RYB चे फेज. या जगात तुम्ही कुठेही जा, 3च फेजचं काय होत असते, जनरेशन होतं, R, Y आणि B, आणि त्या RYB ला वाहून नेण्यासाठी 3 वायर, म्हणजेच 3 फेज 3 वायर सिस्टम आपण मॅक्झिमम युनिव्हर्सली अडॉप्टेड आहे. आणि तेच विचारलं होतं की 3 फेज, बघा 3 फेज 3 वायर म्हणजे ऑप्शन नंबर डी काय राहणार आहे, या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. बघा अशा पद्धतीनं 18 मिनिटं झाले, ठीक आहे. अशा पद्धतीने नाही का आजचं लेक्चर थोडं अजून याच्यात 15 क्वेश्चन डिस्कस करायचे होते, पण आता ऑलरेडी 17-18 मिनिट झालेले आहेत, तर याला काय करू आपण 2 पार्टमध्ये डिवाइड केलेलं आहे. आजच्या लेक्चरमध्ये आजचा पार्ट, पहिला पार्ट इथेच संपला. दुसरा पार्ट लवकरात लवकर काय करू आपण अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहे. तोपर्यंत जेवढेही विद्यार्थी सेकंड इयरचा अभ्यास करत आहे त्यांनी जेवढे आतापर्यंत मी मॉड्यूल शिकवलेले आहेत तेवढे सगळेच्या सगळे मॉड्यूल एकदा व्यवस्थित बघून घ्या. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुमचे जेही मित्र सेकंड इयरच्या CBT एक्झामची तयारी करत आहेत त्यांच्यासोबत. धन्यवाद.